तो वो बोलता है कोई माफी नहीं, तुझे सजा मिलेगी। उठा उठा। अरे मैं गोली। जब पैदा हुआ तो कैप्सूल था क्या? तू मेरे को जानता नहीं है, मैं खाली सांस लेता हूँ ना तो सामने वाला पटक जाता है। अरे यार चाय भी पिला। अरे जरूर। क्या हुआ? अरे मेरी किसी ने पॉकेट मार दी भाई। तेरे पास किधर से पॉकेट आएगी? अरे सुबह इतनी मारी थी यार। तू सुद्धा येणार आहेस? निदान शिट्ट्या वाजवण्याच्या निमित्तानं तुझं तोंड उघडेल. चल. आता मला एक संधी तुम्हाला दोघांना द्यायची आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की नाती असतात, प्रेम असतं, मैत्री असते, पण मनातल्या भावना बोलून दाखवता येत नाहीत एकामेकाला की मला तुझ्याबद्दल काय वाटतं किंवा तुला माझ्याबद्दल काय वाटतं. मी आज तुम्हाला या व्यासपीठावरती संधी देतोय की तुला विचारलं विजयदा की जयवंताबद्दल तू काय सांगशील किंवा त्याला सॉरी म्हणायचं असेल किंवा त्याला थँक्यू म्हणायचं असेल तर कशासाठी म्हणशील, कशासाठी तुमची जी मैत्री एवढ्या वर्ष टिकली त्याचं गमक तुला काय वाटतं. तू जयवंतदादाला काय म्हणशील या व्यासपीठावरती? या व्यासपीठावर त्याला थँक्यूच म्हणेन मी आणि सॉरी सुद्धा म्हणेन की आताही तू बघितलंस मी फोनवर कसा बोलत होतो. हे जवळजवळ आमचं गेलं 23-24 वर्षाचं आमचं रिलेशन आहे. थँक्यू अशासाठी म्हणेन की कदाचित मी ह्या इंडस्ट्रीत आलो नसतो, मला जेवण नाही आणलं मला. मी फक्त टवाळगे करत होतो. कॉलेजच्या कट्ट्यावर आम्ही टवाळगे करत होतो, फक्त काही करत नव्हतो मी. अच्छा. ज्युनियरला असताना जेवण डान्स बसवला आला होता, किंवा डान्स बसवला वगैरे, नाटक बघितलं. मग तू बरा ऍक्टर आहे, तू आमचा ग्रुप आहे सिनियरचा, आमचा प्रदीप पटवर्धन आहे, मिलिंद वैद्य, अजित वर्डीकर, गुलाब चांडा, कोण आहेत सिनियर्स आहेत ये. आणि चांगले आपण इंटर कॉलेजेट असतं काही माहित नाही, एवढा मी मख्ख होतो. पण धरून मला आणलं. परस्पर 11:15 नावाचं नाटक होतं शंकर पाटलांचं आणि सतीश पुळेकर डायरेक्टर. मी बघितलं 3 दिवस तालीम केली. पद्माकर गोईकर परस्पर तर मी ती तालीम करतो. मी पळून गेलो. संध्याकाळी 6 ते रात्री 10 एवढी कोण तालीम करणार? 4-4 तास नुसतं बसायचं, परत तेच वाटायला 2 वाक्य 2 वाक्य होते. 30 वाक्य 4 तास काय बोलायचं. 3 दिवस 4थ्या दिवशी गुळ झालं. हा भेटला मला इंटरेस्ट नाही, नाटक मला इंटरेस्ट, डान्स आपला बरा आहे झालं. मी गंगा बघायला पण गेलो, बघितलं मी. प्रदीप काय करत साक्षी करवता टाळ्या, लाफ्टर प्रदीपला, जयवंतला लाफ्टर. कामिनी किल्ली नावाची मुलगी होती, तिला बेस्ट ऍक्ट्रेस मिळालं. काय वाटतं? पण मला तरी माझ्या डोक्यात जात नव्हतं हे काय चाललं. हे कॉमेडी हे ते करतो मी, हे करतो मी, हे कर मला नाही म्हणत. ते म्हणायला वाटतं ना की चार्ली चॅप्लिनचा बाप नाही आहे, प्रत्येक ऑर्डर केल्यावर कळतं की 1% पण नाही होता. पण पुढच्या वर्षी मला परत पकडून आणलं. माझी पहिली चोरी, दमा मिराजदारांची कथा, सतीश पुळेकर डायरेक्टर. आणि तो पळून का गेला? कारण का डिरेक्टर त्याचा सतीश पुळेकर, कारण त्याचं एवढं स्ट्रिक्ट आणि माहित नव्हतं. आणि आलो मग तिथे राहिलो, कसा बसा राहिलो. आणि त्या 81 साली आपण रवींद्र नाट्य मंदिरमध्ये त्याचा प्रयोग झाला. अच्छा. आणि ते ओव्हर पॅक थिएटर, म्हणजे अमोल पालेकर, भक्ती बर्वे वगैरे हे गँगवेमध्ये बसले होते. सीटवर नव्हते, गँगवे नाही. तेच किस्सा सांगणार. म्हणजे मी एंट्री, माझं सीन चालू होता इन्स्पेक्टर, आणि हे सगळेजण असतात आणि त्यांना वाटतं बसायला मिळालं नव्हतं अमोलला आणि भक्तीला. आणि अमोल भक्ती माहिती होतं ना त्यावेळेचे, म्हणजे स्टार, सुपरस्टार ना. आणि आपलं पीठ असतं ना, पीठ, त्या पीठामधून दोघं असे आले आणि असं बघायला लागले. आणि एवढ्या मी विसरलो मला. आणि फायनल, आणि बाजूला हा आणि नेहमी प्रदीप पटवर्धन असतोच मला वाचवणारा. पट्यानी लगेच मला फिरून परत आणला, परत सुरू. आमची 65 कॉलेजमधून पहिली आहे. अरे बाप. तिथून जे वेळ लागलं अभिनयाचं, सगळं नाटकाचं, नाटक ह्या फील्डचं वेळ लागलं मेल्याशिवाय झाला. नक्कीच. जयवंत दादा तू काय सांगशील विजयदादाबद्दल? मी थँक्यू म्हणत राहिलो, सॉरी कशाबद्दल? आजपर्यंत खूप असं वाड्याचं मध्ये तशा ती मला जुळत नाही. तसं सगळं जुळतं मला, म्हणजे मला अभिनय म्हण, माणूस म्हणून सगळं जुळतं. पण वेळ म्हणा, काय म्हणा, ते डिसिप्लिन म्हणा, ते तुम्ही फार हार्श
मी रिॲक्ट झालो आहे. पण मला ते मी कायम मोठ्या भावासारखं त्यांनी मला हे केलेलं आहे, सांभाळलेलं आहे. आणि मी जेव्हा केव्हा आता वाईट रिॲक्ट झालो असेल, पुढे मी होणार पण आहे, तर एकदम मी सॉरी म्हणतो. विजयला काय जसं त्यांनी सांगितलं ऍक्च्युली खरं सांगायचं तर तो मला स्वभावच नाहीये थँक्यू म्हणे आणि सॉरी असं काय नसतं. मला असं वाटतं आपण एक जेन्युअनली सगळ्या गोष्टी करायच्या असतात, एखाद्याला मदत करायची असते किंवा एखादी गोष्ट एन्जॉय करायची असते, तसं असतं. पण विजयबरोबर काम म्हणजे त्यांनी मला प्रत्येक त्याच्या ह्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक प्रोजेक्टमध्ये घेतलेलं आहे किंवा त्यावेळी पण एकांका डिरेक्ट करताना वेगवेगळं सगळ्या रोल्स म्हणा किंवा ते करून घेणं. तसं तो म्हटला ना की खरंच त्याला इतकं लवकर सुचतं ना एखादी गोष्ट, पटकन तो एकदम समजते त्याला आणि आता काय करायला पाहिजे हे काय लगेच कळतं त्याला. आणि ग्रास्पिंग पॉवर त्याला ग्रास्पिंग पेक्षा एक तू लाईन सांगितलीस ना, कोणी वन लाईन कला सांगितली ना. आत्ता आम्ही काल पण एक फिल्म करायची आम्हाला, तर मीच ते जुळून आणलंय सगळं. तर मी म्हटलं डिरेक्टर विजय पाटकर असेल, तर तो रायटर आला आणि त्यांनी सांगितल्यानंतर जिथे आम्ही अडत होतो, जे मी त्यावर गाडीत बोलताना सांगत होतो, ये थोडा चेंज होण्याची, कुछ तो इधर आणाची असं म्हणत, ह्याला ते ऐकवल्यावर यांनी लगेच सांगितलं हे असं करून असं केलं तर असं होतं. म्हणजे खरंच त्या बाबतीत त्याला हॅट्स ऑफ. आणि याची मेमरी एवढी शार्प आहे की बापरे बाप, याला 2 वर्षानंतर सुद्धा आठवेल की यावेळी तू असा हात ठेवून बसला होतास आणि मी असं बसलो होतो, हे तो सांगेल 2 वर्षानंतर. एवढी शार्प आहे. त्यामुळे त्यांनी मला ऍज अन ऍक्टर म्हणून बऱ्याचशा गोष्टी त्याने मला फार इम्प्रूव्ह केलेल्या आहेत माझ्या, आणि मला संधी दिली. आणखीन एक सिनेमा आठवला मराठीमधला, नवरा माझा नवसाचा. त्यामध्ये तुम्ही जी काही दोघांनी धमाल केली आहे त्या बसमध्ये, ते अजून मला नवरा माझा नवसाबद्दल सांगा. एक वेगळं कॅरेक्टर तू प्ले केलं. सचिनने ते कन्सिव्ह केलेलं आहे. म्हणजे मध्ये मला क्या कुल आहे मी सिनेमा करत होतो, त्याच्या डेट्स काय ते हलत होत्या. अच्छा. तर मी सांगितलं सचिन बहुतेक मी नाही करू शकणार, तुझा सिनेमा नाही करू शकणार. तर पटकन म्हणाला, तसं काय त्यांनी केलं नसतं पण रिॲक्ट झाला, असं असेल तर मी सिनेमा कॅन्सल करतो, तू मला पाहिजे, तूच मला पाहिजे ते कॅरेक्टर. कारण ह्याचं मला नंतर दुसरा काय वाटला, कारण जेव्हा तेलुगू फिल्म केली विष्णुवर्धन बरोबर सचिनने, त्या कॅरेक्टरला सचिनने मलाच बोलवलं, मला फोन केला होता. मग लँग्वेज नाहीये, आणि म्हटलं नाही मी ऑलरेडी कमिटमेंट झाली आहे, मग अजून मी 2 दिवस थांबतो. म्हणून त्याने सांग मला करतोयस का. सेम कॅरेक्टर आहे, लँग्वेजचा प्रॉब्लेम नाहीये, मी अर्ध शूटिंग इथे मुंबईतच करतोय कुठेतरी जवळपास, अर्ध साऊथला करतो. मग विचार कर. तर मला वाटलं की सचिन त्यावेळी बोललो होतं ते खरं बोललं होतं. तिकीट पाहिजे मग सांगता येते सरळ तोंडाने काय पाहिजे ते, मुका पाहिजे नाही आपल्याला ते जमत नाही, अति घाणेरडीच आपल्याला नाही मुका मुका आहेस तू. 155 रुपये रे, 55 रुपये सुटे रे. नाही बघ कोणाकडे आहेत का बघून घे. वाडकर तुमचं कसं काय आता या तो जो साकारलेला आहे, जो झोपतो कधी मध्ये झोपतो आणि ते जे कॅरेक्टर होतं त्याच्याबद्दल ऑफकोर्स ते पण म्हणजे सचिनजींनीच कन्सिव्ह केलेलं आहे ते टोटली. आणि ते करताना प्रत्येक वेळी त्याने मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या. म्हणजे तो अंगठात असतो त्यावेळी तो झोपलेला आहे, काढला की तो उठतो असं ते आणि घोरतो, स्विच ऑन ऑफ आणि घोरत राहतो. तर ते त्यांनी बऱ्याच वेळा एकदमदा करून दाखवलं आणि मी ते केलंय. मी आता कुटुंबाबद्दल तुमच्या दोघांच्या बोलणार आहे, कारण एवढ्या वर्षांचे तुमचे रिलेशन्स आहेत, त्यामुळे नक्की ते फॅमिली रिलेशन्स पण असणार आहेत. दोघंही कामाच्या निमित्तानं खूप व्यस्त असतात आणि या सगळ्यामध्ये तुमचा संसार सांभाळणाऱ्या स्त्रिया, तुमची मुलं, हे जे काही तुमच्या पाठीशी उभं राहिलं, त्यांना कशा पद्धतीनं सांगाल या आमच्या माध्यमातून, त्यांचे आभार कसे मानतात? आभार म्हणजे मी बायको सांगतो मी हातच जोडतो, मी बाहेर असं असतो, मी कॉमेडी करतो असं असतो आणि घरापक्षी असं असतो. असं विचार स्टार बीर ऍक्टर डायरेक्टर तुमचं काय होतं विजय काय काय आणायचे, चहा आणायचे, जेवण काय काय मला खरं आहे. पण कारण आमच्या बायका तेच आहेत की नोकरी, दोघांच्या बायका नोकऱ्या करतात. अच्छा. नोकऱ्या केल्यानंतर मुलीला वाढवणं, माझ्या मुलाला वाढवणं फार कठीण आहे. बरोबर. तसं कठीण असं नाही म्हणत आहे मी, इट्स अ प्रोसेस, इट्स अ सिस्टीम. पण त्या बाईने हे जागेवर ठेवून प्रत्येक हे जागेवर पाहिजे ना, त्याची सिस्टीम नाहीये, त्याचं प्रोसेस नाहीये. नक्कीच ह्युमन नेचर इज अ प्रोसेस नाहीये, ते इंडिव्हिज्युअली आहे. तुझं वेगळं आहे, माझं वेगळं आहे, याचं वेगळं आहे.
ते शांत ठेवून संसाराचा गाडा हाकणं हे फार कठीण आहे. तुझ्या कामाच्या बाबतीमध्ये कशा रिॲक्शन असतात म्हणजे जेव्हा तुझे चित्रपट पाहतात किंवा तिला मी काम केलेलं भयंकर आवडतं, तिला नट म्हणून मी भयंकर आवडतो, तिला दिग्दर्शक वगैरे मी आवडत नाही. चष्मे बादल सिनेमाच्या वेळी झालं होतं, ती माझ्याशी जवळ 2 ते 3 महिने बोलत नव्हती, बोलत होती हाय हॅलो एवढं हाय हॅलो. का मी काम काय नाही केलं म्हणून त्या चित्रपटात, तू निर्माता आहेस, तू दिग्दर्शक आहेस, तू काय नाही काम केलंस त्या चित्रपटात. मी म्हटलं बाबा पहिल्यांदा मी मोठं एवढं प्रोडक्शन करतोय, दिग्दर्शन करतोय, ऍक्टिंग केलं तर मला असं होईल की नाही जमणार मला, थोडं घाबरलो मी. ती मला सल अजूनही आहे आणि ती सल मला जाणून अजूनही देते माझी बायको. पण आता मी जेव्हा लावू कलात सिनेमात काम केलं निर्माता दिग्दर्शक आणि नट, तेव्हा तिला बरं वाटलं. म्हणजे बाबा शेवटच्या वेळी तुम्हाला बघायला मिळेल माझ्या नवऱ्याने हिरोचं काम केलं, ते हिरोची कामं केली असती, हिरोला चालून दिलं, हिरोला पाणी दिलं, हिरोची कामं. जयवंत तुझ्या कुटुंबाबद्दल वहिनींबद्दल काय सांगितलं? नाही मला तर माझं लक आहे की मला विद्यासारखी मुलगी मिळाली आणि माझा मुलगा तन्मय स्वामीनी दोन्ही सांभाळणं. ती एक तर प्रोफेसर आहे गोखले कॉलेजमध्ये, त्यामुळे मी सतत क्लासमध्ये असतो आम्ही. आणि यांना सगळ्यांना माहिती आहे प्रचंड शिस्तबद्ध आहे. आणि मी आता जसं मगाशी फोनवर जसं बोलतो तसंच मला ऐकावं लागतं, कारण मी त्या बाबतीत थोडासा, कारण का मी यांना कोणाला नाही बोलू शकत नाही, माझा मोठा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मी नाही बोलत नाही, मग कुठेतरी दुसरीकडे अडकलेला असतो, मग ते संपून मग इथे येणं अशा गोष्टी असतात. पण हा जसं म्हटलं तसंच आहे की खरंच आम्हाला सांभाळणं ना दोघांना फार कठीण आहे, म्हणजे अदरवाईज. शेवटचा प्रश्न विजयला तुला, कारण एवढी वर्ष काम करता आहात, महाराष्ट्रातल्या तमाम रसिकांचं प्रेम तुमच्या पाठीशी आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून दोघांच्या वतीनं रसिक प्रेक्षकांना काय सांगशील? रसिक प्रेक्षकांना एवढंच सांगू इच्छिन की असंच आमच्यावर प्रेम ठेवा, आम्हाला आशीर्वाद द्या, जेणेकरून ह्याच ताकदीमुळे, या त्यांच्या आशीर्वादामुळे की भविष्यात आणखी काही मी चांगले प्रोजेक्ट करू शकेन, त्याची मला ताकद मिळेल, त्याची मला शक्ती मिळेल, अशी त्यांच्या चरणी हात जोडून प्रार्थना. क्या बात आहे. आणि खूप खूप तुम्हा दोघांचे खूप खूप मनापासून आभार. तुम्ही दोघेजण या ठिकाणी आलात, आपल्या वेळात वेळ काढून आणि आमच्याशी खूप मनमोकळ्यापणाने गप्पा मारल्यात, त्याबद्दल खूप आभार, खूप धन्यवाद. धन्यवाद.